पिंपरी चिंचवड महापालिकेचं पाणी आणि पुण्यातल्या उद्योगांचं पाणी उजनी धरणामध्ये मिसळलं जात आहे। विषारी बनल्यामुळे अनेक लोकांना दुर्धर आजार ग्रामीण भागात होत आहेत। उजनी धरणाचं पाणी ग्रामीण भागात दूषित पाणी जातं आहे आणि अनेक लोकांना दुर्धर आजार कॅन्सरसारखे आजार जडलेले आहेत। हे बघा, हे तुम्ही सांगितलेली बाब तपासून घेतली जाईल, कारण की प्रदूषण नियंत्रण महामंडळ किंवा महापालिका किंवा आमच्या मार्फत ज्या पाण्याचे टेस्टिंग होतात त्या बाबतीमध्ये काही गडबड आहे का हे तपासून मला वाटतं की खाली सूचना दिल्या जातील। जलतज्ञ जे आहेत राजेंद्र सिंग यांनी हा प्रकार समोर आणलेला आहे आणि सरकारवरती ताशेराव घडले गांभीर्याने घेण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। हे बघा, मला याच्यातलं पूर्णतः माहीत नाही, मी तपासून आपल्याला उद्यापर्यंत 100% प्रतिक्रिया देईल। एक राजकीय प्रश्न आहे, ईडी प्रकरणात ज्यावेळेस संजय राऊतांना अटक झाली त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांनी असं सांगितलंय संजय राऊतांनी की एकनाथ शिंदे यांनी मला सुद्धा फोन केला मी वरती बोलू का तुमच्या संदर्भात, असं वक्तव्य केलं संजय राऊतांनी। ती त्यांना माहिती, मला माहिती। हे बघा, आमचं पहिलं प्राधान्य महायुतीलाच राहणार आहे आणि शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही काम करणार। पण बंडखोरीची शक्यता जास्त आहे। बघा, आता प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते। बंडखोरी फक्त शिवसेनेत होते असं नाही, सगळ्याच पक्षामध्ये होत असते, पण बंडखोरी होणार नाही अशा पद्धतीचीच आम्ही तिकीटं वाटप करू आणि समजून उमजून आम्ही या ठिकाणी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू। राज्य सरकारकडून कांदा महागाई जाऊ द्या ना, आता बस या ठिकाणी झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सभासद नोंदणी करणे, त्याचबरोबर पक्षवाढीकरता या ठिकाणी कार्य वाढवणे आणि काही जे येणारे लोक होते त्यांचा पक्ष प्रवेश करणे, अशा पद्धतीचा आज हा कार्यक्रम या ठिकाणी झाला। खरं म्हणायला गेलं निवडणूक झाल्यानंतर हा पहिलाच आमचा मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये आम्ही सभासद नोंदणीवर भर दिलेला आहे। जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जवळपास 17,000 लोकांची सभासद नोंदणी झालेली आहे। जळगाव शहरामध्ये जवळपास 10,000च्या आसपास झाली आहे। ते 1.5 लाखापर्यंतचं आमचं उद्दिष्ट आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये जे आमची विधानसभा आहेत, चोपडा असतील, पाचोरा असतील, मुक्ताईनगर असेल, एरंडोल असेल, इथल्या आमदार मोदयांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये 25,000च्या वरती सभासद नोंदणी केलेली आहे। त्यामुळे आम्ही थोडे कमी असल्यामुळे सभासद नोंदणी वाढवावी हा आमचा उपक्रम आम्ही जळगाव शहर आणि ग्रामीणमध्ये सांगितले। आगामी ज्या निवडणुका आहेत त्याची तयारी आहे। हे सभासद नोंदणीचा कार्यक्रम हा आमचा 3 महिन्यापासून सुरू होता। योगायोगाने सभासद नोंदणीची ज्यावेळेस मुंबईला बैठक झाली त्यावेळेस आकडे पाहिले गेले तर जळगाव ग्रामीण आणि जळगाव शहरामध्ये सभासद नोंदणीचे आकडे कमी दिसले, त्यामुळे आम्हालाही त्या गोष्टीची खंत वाटली, म्हणून ही बैठक आम्ही योगायोगाने लावली होती आणि त्याच निमात बैठक लावणे आणि निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणे हे झाल्यामुळे आपल्याला तसं वाटत असेल, पण हा कार्यक्रम आमचा 2 वर्षामध्ये सुरूच असतो सभासद नोंदणी। भाऊ, लाडक्या बहिणींना सरकारने 1,500 रुपये घरगुती दिले, ते आता 2,100 होण्यासाठी लाडक्या बहिणी वाढ बघतायत। मात्र या सभासद नोंदणीमध्ये महिलांची संख्या पण आता तुम्ही वाढवण्यावर भर दिला, त्याबद्दल हे बघा, सभासद नोंदणीमध्ये आम्ही शिरसोलीसारख्या गावामध्ये 1000 महिलांची सभासद नोंदणी केली आणि आता आमच्या महिला संघटनेला सुद्धा आम्ही सभासद नोंदणीचं आवाहन करणार आहोत, कारण की हे जे आमचं सरकार आहे हे महिला सक्षमीकरणाकरता जे आमच्या सरकारने कामं केलं आहे तर साहजिक महिला आमचे सभासद होतील असा आमचा विश्वास आहे। मग लाडकी बहीण योजना असेल, STमध्ये अर्ध तिकीट असेल, लखपती बहिणा असेल, त्याच्यामध्ये बचत गटांना प्रोत्साहनपर अनुदानं असतील, या सगळ्या गोष्टी, मुलींना मोफत शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी जर पाहिली तर महिलासुद्धा आमच्या सभासद जास्त प्रमाणात होतील। फक्त एवढंच आहे की आम्हाला महिलांपर्यंत महिलांना पाठवून सभासद नोंदणी करून घ्यावी लागेल।